आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राष्ट्रवादी शप शहरतर्फे मनपासमोर आमदार गोपीचंद पडळकरांचं प्रतिमा दहन। राष्ट्रवादी शप ग्रामीणतर्फेही जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे। अटी शर्तींचं पालन करू, परंतु धुळ्यात डीजे वाजू द्या, डीजे चालक मालकांनी काढला मूकमोर्चा। आणि भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण कुवर यांच्या स्वतंत्र SIT मार्फत चौकशीची पंकज साळुंखेंची मागणी। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मार्फत शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चपला मारून, काळे फासून आणि प्रतिमेचं दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला। धुळे महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आलं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अश्लील व घाण भाषांमध्ये उल्लेख केला। आमदार पडळकर यांच्यामुळे महाराष्ट्राच्या चांगल्या परंपरेला तडा जात आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सुसंस्कृतपणे राजकारण केलं जातं, परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे। वेळेवरच गोपीचंद पडळकर यांना आवरा असं आवाहन कार्यकर्त्यांनी केलं। गोपीचंद पडळकर धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला। यावेळी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला काळे फासून प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी केली। या आंदोलनात रणजितराजे भोसले, जगन ताकटे, भिका नेरकर, जितू पाटील, दीपक देवरे, मंगलदास वाघ, वाल्मिक मराठे, अशोक धुळकर, अमित शेख, भोला सैंदाने, युसुफ शेख, रामेश्वर साबरे, राजू चौधरी, वैभव पाटील, गोलू नागमल, मनोहर निकम, शेख उजेर, DD पाटील, हेमंत पाटील, विश्वजित देसले तसेच कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते। गोपीचंद पडळकर यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये, असभ्य भाषेमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब व स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान केलं। हे महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासण्याची घटना काल घडली। महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणे, सभ्यपणे राजकारण करण्याची पद्धत होती, पण ही पद्धत मुळीच घाण कृत्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले आहे। त्याचा आम्ही धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे। या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये घोषणा देऊ, त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारून त्यांची प्रतिमा जाळण्याचं काम या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही केलंय। आम्ही इशारा देतो की भाजपने वेळेवर यांना आवर घालावा। धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर जर गोपीचंद पडळकर आला तर त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही देतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या धुळे शहर प्रमाणेच ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात येऊन जोरदार घोषणाबाजी करीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं। तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात राष्ट्रवादी किसान सभा प्रदेश उपाध्यक्ष सयाजीराव ठाकरे, राष्ट्रवादी साक्री तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर, शिरपूर तालुका अध्यक्ष व्यंकटेश पाटील, धुळे तालुका अध्यक्ष विनोद बच्छाव, शिंदखेडा तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे, किसान सभा जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे, साक्री तालुका उपाध्यक्ष रवी तोरवणे, सरचिटणीस संदीप भांबरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। आणि त्यातल्या त्यात या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या बाबतीत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल अतिशय घृणास्पद असं वक्तव्य केलेलं आहे। त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना त्यांचे स्वर्गवासी पिताश्री सहकार महर्षी राजाराम बापू पाटील आणि जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आई यांच्या बाबतीत सुद्धा अतिशय घृणास्पद वक्तव्य भाजपाच्या आमदाराने काय या आमदाराने तो पक्षाचा आमदार
धुळे जिल्हा राष्ट्र पक्षाधिकारी कार्यकर्त्यांनी आहे निश्चित. गोपीचंद पडळकर याची मागची पार्श्वभूमी ही नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे. पडळकर गुंडी करणे, दादागिरी करणे, वेगवेगळ्या हा सामील आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. अटी शर्तींचं पालन करू, परंतु धुळ्यात डीजेचा मर्यादित आवाज घुमू द्या, अशी भूमिका घेत शुक्रवारी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी मूक मोर्चा काढला. शहरातील अग्रसेन महाराज स्मारकापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यात प्रशासनाने गणेशोत्सवासह विविध सण उत्सव काळात साऊंड डीजे वाजविण्यापासून संपूर्णपणे बंदी घातल्याने डीजे व्यवसायावर मोठा आघात केला आहे. धुळे जिल्ह्यात साधारणतः 400 ते 500 डीजे आहेत. प्रशासनाच्या निर्णयामुळे शेकडो डीजे चालक मालक आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची बंदी नसताना धुळ्यात डीजेवर बंदी का, असा सवाल असलेले फलक मोर्चेकऱ्यांनी मोर्चात झळकवले. डीजेमुळे नागरिकांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. नियमांचं उल्लंघन केल्यास प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच डीजे चालक मालक वेळेचं भान कार्यक्रमात ठेवणार नाही त्यांच्यावरही प्रशासनाने कार्यवाही करावी, असं निवेदनात म्हटलं आहे. या मूकमोर्चात संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सचिन शेवतकर, जिल्हाध्यक्ष ललित वाघ, उपाध्यक्ष हंसराज बोरसे, उपाध्यक्ष हंसराज बत्तीसे, हिरागीर गोसावी, प्रसाद परदेशी, कल्पेश पगारे, दिनेश कापडे, रामदास शेवतकर, सुमित सोनवणे, ऋषिकेश गव्हाणे, विक्की पुकळे, निलेश चौधरी, विजय निकुम, अभिजित बागुल, बंटी बडगुजर, सचिन बडगुजर, भूषण गोसावी, पंकज वागले, प्रवीण धनगर यांच्यासह डीजे चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जिल्हा डीजे चालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष. आज रोजी आम्ही मूक मोर्चाचे आयोजन केले होते. प्रशासनाने गणपतीच्या काळात जी अचानक बंदी घातली त्याच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढला होता. सर्वोच्च न्यायालयाचे असे बंदीचे कुठलेच आदेश नसताना धुळे शहरामध्ये हुकुमशाही पद्धतीने डीजेवर बंदी घालण्यात आली. त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा केला. जे 15-20 डॉक्टरांनी आमच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यांनी फक्त सांगितलं होतं की डीजेवर निर्बंध घाला, की आवाजाची मर्यादा ठेवा, परंतु डायरेक्ट बंदी करून आमच्या व्यावसायिकांवर खूप भयंकर असा पोटमारीचा विषय आलेला आहे. कारण की धुळे शहरामध्ये कुठलाही उद्योग धंदा नसताना आम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करून घेतला आहे आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून आम्ही बँकेकडून कर्ज घेतलेले, भरपूर प्रायव्हेट ठिकाणून कर्ज घेतले आणि आम्ही आमचे व्यवसाय उभे केलेले. अचानकपणे बंदी करून दिलेली. तुम्हाला बंदी जर कधी करायची होती तर तुम्ही आमचं सगळं सिस्टीम तुमच्याकडे ठेवून घ्या, आम्हाला आमच्या बँकेचे लोनं, वैयक्तिक लोनं माफ करून द्या आणि आमचं कुठंतरी उदरनिर्वाहाचं साधन देऊन द्या. तुम्ही बिंदे कुशल बंद करा, आमचा त्याला काही विरोध नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याच्या आम्हाला धंदा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आम्ही ध्वनी प्रदूषणाचा कायदा पाळून, कायद्याच्या चौकटीत राहून, आवाजाची मर्यादा ठेवून, मान्य आहे अगोदरच्या काळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील ते आम्ही स्वीकार करतो. परंतु आम्ही इथून पुढे प्रशासन जे सांगल, जी चौकट आखून ती त्या चौकटीत राहून आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत. आणि आमच्या वतीने जो कोणी कॉम्पिटिशन करेल किंवा काही उपद्रव करेल त्याच्यावर स्वतः युनियनच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू कारवाई करा, परंतु आम्हाला धंदा करू द्या. नवरात्रामध्ये आम्हाला डीजे वाजवण्यात परवानगी द्या, गणेश उत्सवात दिली नाही पण नवरात्रात द्या, अन्यथा मग काही गोष्टी आमच्याकडून होतील. कारण की समजा आता जसं गणेश उत्सवामध्ये बँड वाजले त्यांचं सुद्धा डेसिबल जास्त होतं, पण माझी सरकून आम्ही तिथे आक्षेप घेतला नाही किंवा घातला नाही. परंतु जर कधी आता आम्हाला नवरात्रात सुद्धा तक्रार करण्यात आला, आम्हाला डीजे वाजवू नाही दिले, तर मग मात्र आम्ही कुठले साऊंड वाजवू देणार नाही किंवा आम्ही तिथं तुम्हाला डेसिबल घ्यायला लावू. आणि पुढील काळामध्ये इलेक्शन येत आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठमोठे स्पीकरांचा वापर होईल. त्या ठिकाणी जर कधी प्रशासनाने कारवाई नाही तर मग त्या ठिकाणी देखील होतो. प्रशासनाने दखल घ्यायच्या 2 दिवसात 3 दिवसात तुम्ही आमच्यासोबत मिटिंग लावा, तुम्ही ठरवाल त्या दिवशी आम्ही सगळे पदाधिकारी येऊ, तुम्ही सांगाल त्या नियमात आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत. परंतु आमच्यावर उपासमारी करू नका ही सर्वांना विनंती. कारण की गणेश उत्सव काळामध्ये एवढा काही आमच्यावर अन्याय झालेला आहे. आज आमच्या सर्व व्यावसायिकांवर भयंकर कर्जाचा डोंगर आहे. आम्ही गणेश उत्सवामध्ये ऑर्डर करून लोकांना तारखा दिलेल्या होत्या किंवा बँकेंना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या हप्ते देतो. आज आमच्या गाड्या जमा होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत, अशी आमच्यावर परिस्थिती आली. आणि हे जर कधी तुम्ही आता नाही निस्तारलं तर आमच्या एखाद्या व्यावसायिकाचा जीवाचं काहीतरी होईल आणि त्याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन राहील. आणि हे 15-20 जे डॉक्टरांनी हे केलं ते राहतील. जे चालक मालक संघटना यांच्या वतीने सर्व पदाधिकारी आम्ही इथे मूक मोर्चा काढण्यात आलेला होता. धुळे जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळात माननीय अधीक्षक साहेबांनी, पोलीस अधीक्षक साहेबांनी डीजे बंदी केली होती. त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. त्यांच्या डीजे बंदीमुळे धुळ्यामध्ये जे आपले जे बेरोजगार होते, असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत. तर त्यांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे या व्यवसाय बंद झाल्यामुळे.
आणि त्यांनी व्यवसाय उभा करण्यासाठी बँकेतनं लोन घेतलेलं आहे, कोणी सोनं गहाण ठेवलेलं आहे आणि त्यांचे हप्ते त्याच्यामुळे थकलेले आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे सगळ्यात मोठा आणि त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आमचे अधीक्षक साहेबांना, जिल्हाध्यक्ष साहेबांना नम्र विनंती आहे की जो साऊंड पोल्युशन जो ऍक्ट आहे 2004चा त्याच्यानुसार एक लिमिटमध्ये राहून आम्हाला डीजे वाजवण्याची परवानगी देण्यात यावी। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण कुवर यांना येत्या 2-3 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहारांची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी RPI आठवले गटाचे मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी केली आहे। तसेच घटनात्मक आंदोलन करण्याचा इशारा देखील साळुंखे यांनी दिला आहे। या संदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पंकज साळुंखे म्हणाले की धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर यांच्या गैरप्रकारांच्या निर्णयाबाबत भूमिकेबाबत गेल्याच आठवड्यात मी एक पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलं होतं। त्यात मी किरण कुवर यांच्या काळ्या कारनाम्यांविषयी पुराव्यांसकट काही प्रकरणांबाबत माझी भूमिका मांडली होती। तसेच ती गोष्ट सर्वश्रुत व्हावी म्हणून मी पत्रकार परिषद देखील घेतली। त्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ, बातम्या या सर्व दूर पोचल्या। नंतर किरण कुवर यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासह जळगाव, नाशिक जिल्ह्यात केलेल्या गैरप्रकारांबद्दल मला शेकडो पीडितांनी संपर्क केला। तसेच अनेक पुरावे देखील सादर केले। यावरून शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड या महिला अधिकाऱ्याने प्रस्थापित केल्याचं समोर आलं आहे। फक्त धुळे जिल्ह्यातील प्रकरणांचा विचार करत त्यांच्या नियुक्ती कालावधीत या महिलेने करोडो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे। त्यासाठी त्यांची वैयक्तिक SIT मार्फत चौकशी होणं आवश्यक आहे। ही चौकशी निपक्षपातीपणे व्हावी। तसेच शिक्षण विभागाला या महिलेने अधिक पोखरू नये म्हणून तातडीनं या महिला अधिकाऱ्यास येत्या 2 दिवसात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावं अशी मागणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केली आहे। धुळे जिल्हा प्रशासनाच्या मुख्य कार्याधिकारी, जिल्हाधिकारी यांना माझं या आजच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझी मागणी अशी आहे, मी त्यांची वैयक्तिक भेट घेणारच आहे आता आपली पत्रकार परिषद आटोपल्यानंतर। तर माझी मागणी अशी आहे की येत्या 2 दिवसामध्ये जर या किरण कुवर या महिला अधिकारीला सक्तीच्या रजेवर तुम्ही पाठवा। जोपर्यंत महिला अधिकाऱ्याची इथून उचलमागणी होत नाही तोपर्यंत हिच्या सगळ्या सह्यांचे अधिकार तत्काळ बरखास्त करा। हिला कुठल्याही कागदावरती सह्या करण्याचे अधिकार नको पाहिजेत। ही बेधडकपणे बेबंदशाही वापरून अगदी अनैतिक इनलिगल पद्धतीने सगळे कामं करते आहे। माझ्याकडे कामांचा, हिच्या सगळ्या कामांचा पूर्ण ढीक पडलेला आहे। आजही हिचा नवरा जयप्रकाश कुवर तर बाबा आजही कलेक्शनच्या धुंदीत। आता काल सन्माननीय कुणालजी पाटील यांचा वाढदिवस होता, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। पण त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा हे शुभेच्छा द्यायला गेले होते दोघी जण, बंटी बाबली। आता तिथे सुद्धा काय चर्चा झाली काय नाही झाली हे सुद्धा मला माहिती आहे। कुणाल दादा हे माझे चांगले मित्र आहेत। कुणाल दादांनाही आज ते आमदार नसलेही परंतु ते भविष्यातले मंत्री आहेत, त्यांना सुद्धा माझं एक मनापासून सांगणं राहील, कुणाल दादा आज पावे तो शालेय शिक्षण विभागामध्ये खास करून तुम्ही काँग्रेस पक्षात ज्यावेळेस कार्यान्वित होतात, तुम्ही तर मित्र पक्षात आमच्या भारतीय जनता पक्षात आता नुकताच प्रवेश केलेला आहे, परंतु जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात होतात त्यावेळेस धुळे जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र राज्यात कुठला शिक्षण अधिकारी बसेल याला प्रत्येक तुमची शिफारस असायची। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।